याच्यामध्ये एक वेगळा प्रकार आपण केला. पूर्वी स्टुडंट एक्सचेंज डायरेक्टली कॉलेज टू कॉलेज होता, परंतु आपण प्रत्येक मुलगा हा कनेक्ट करण्याच्या हिशोबाने आपण हा प्रोग्राम केला आणि हा कन्सेप्ट तसाच पुढं नॅकनी घेतलेला आहे पेअरिंग सिस्टीम, न्यू नॅक पेअर सिस्टीममध्ये. परंतु तिथं स्टेट टू स्टेट, बरोबर ना सर, स्टेट टू स्टेट पेअरिंग ही कन्सेप्ट आलेली करताना त्यांचं विशेष सहकार्य लागलं. त्यांनी आमचे कार्याध्यक्ष मंगेशभाई घोटाला सर, आमच्या विभागाचे चेअरमन श्री अमोलभाई घोटाला सर, आमच्या कॉलेजचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदरावजी भोसले यांच्या परवानगीने इथून पुढचा प्रोग्राम आपण सुरू करूया. मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्य आवटी मॅडम यांना विनंती करतो की जे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत SM शेट्टी कॉलेजच्या दीप्ती परब मॅडम यांचं शाल श्रीफळ आणि बुके देऊन स्वागत करावं. शाल श्रीफळ आणि मोमेंटो. धन्यवाद मॅडम. मी कारण ही कन्सेप्ट युनिक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट बाकीच्या ठिकाणी अजून अप्लाय झाली नाही. आपलं कॉलेज सोडलं तर ही कन्सेप्ट काय, याच्यातून काय अपेक्षित आहे या संदर्भात मी आजच्या कार्यक्रमाचं इनॉग्रल आमच्या कॉलेजच्या प्राचार्य आणि तावते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी इनॉग्रल करावं. आज आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत त्या मुंबईहून आपल्याला खास लेक्चर देण्यासाठी आलेल्या अर्चना मॅडम, त्याचबरोबर आपल्या शेट्टी महाविद्यालयामधून आलेल्या दोन्ही टीचर्स, त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करते. कारण हा कार्यक्रम आपण स्टुडंट एक्सचेंजच्या अंडर ज्या वेळेला आयोजित करतोय तेव्हा मुंबईची मुलं तुम्ही सकाळी लवकर उठून इथे आलेले आहात, मॅडम सकाळी लवकर उठून आलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला तुमचं मी स्वागत करते आमच्या सहजीवन शिक्षण संस्था आणि ICS महाविद्यालयातर्फे. त्याचबरोबर आमच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हिराबाई घोटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई घोटाला, तसंच आमच्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले सर, जे सकाळी प्रोग्रामला होते पण त्यांना कोर्टात कामं असल्यामुळे ते आता या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. तसंच माझा विद्यार्थी असणारा आणि आज संचालक पदापर्यंत पोहोचलेला उत्तम कुमार जैन, IT विभागाचं संचालक मंडळावरती काम करतोय. त्याचबरोबर सजनी मॅडम MBAच्या बिल्डिंगमध्ये आता आपण आहोत. या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या MBA महाविद्यालयाच्या संचालक मंडळामध्ये काम करतात. त्या स्वतः एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात. परंतु त्याच्याबरोबरही आपण काय करू शकतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये, तर हे सगळं तुम्हाला रोल मॉडेल म्हणून इथं सगळेजण आहे स्टेजवरती. तर त्या सर्वांचं पण मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. माझे सहकारी त्या ठिकाणी डॉक्टर शेख सर आहेत, साळंके सर आहेत, इतर सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि तुम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी, या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते. कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. तुम्ही सर्वजण ह्या 3 दिवसाच्या तुमच्या ज्या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर वेगवेगळे उपक्रम तुम्ही करणार आहात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी असणार आहेत. एक डे टूर तुमची आहे. तर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट you have come here in our college. You enjoy all the nature which we are not particularly here it is available, but you will identify, you will experience few things. When you are going back, something you will enrich through your knowledge. की तुम्ही जे काही ज्ञान एक्सपिरियन्स घेऊन जाणार आहे, तुमच्यासारखं कदाचित मोठं कॉलेज आमचं नसेल, सगळ्या तुमच्यासारख्या फॅसिलिटीज इथे नसेल, बट वी आर शुअर दॅट वी विल नॉट बिहाइंड इन हॉस्पिटॅलिटी.
की इथे आम्ही आदरातिथ्य करण्यामध्ये तुमचं कुठेही कमी असणार नाही एवढी नक्की खात्री मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने देते. जे काही उद्याचे लेक्चर्स आहेत, आजचे तुमचे गेम्स आहेत, त्याच्यामधून थोडं वेगवेगळं तुम्ही शिका. इथलं कल्चर, तुम्ही मुलांच्या घरामध्ये जाऊन राहणार आहात तर त्यांचं कल्चर, तुमचं कल्चर, मे बी देर इज समथिंग डिफरन्स, तर ते तुम्ही एन्जॉय करा. ते एक्सपिरियन्स तुम्ही घ्या की हाऊ अवर स्टुडंट्स आर टेकिंग एज्युकेशन हिअर, दे आर कमिंग फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना जास्तीत जास्त संधी, जास्तीत जास्त फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न संस्थेकडनं केला जातो. आणि ह्या सगळ्यामधून एक चांगलं बॉन्डिंग तुमच्यामध्ये ऑलरेडी तयार झालं, बिकॉज आवर स्टुडंट्स हॅव ऑलरेडी विजिटेड युअर कॉलेज, दे हॅव स्टेड युअर homes also. So this is good bonding between college to college, student to student. आणि मग अशा ह्याच्यामधून कुठेतरी आपण आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा इथला निसर्ग, इथलं कल्चर, इथलं जे काही आजूबाजूचं वातावरण आहे ते सगळं तुम्ही बघा, अनुभवा, आणि जाताना इथल्या चांगल्या गोष्टी तुम्ही घेऊन जाल. आणि नुसता 3 दिवसाचाच नव्हे तर हे तुमचं जे स्टुडंट एक्सचेंजच्या निमित्ताने निर्माण झालेलं रिलेशन आहे, इट विल मेंटेन थ्रू फॉर युअर लाईफ टाईम. म्हणजे ते तुम्ही ज्या मुलांबरोबर तुमचं राहील, तुमचे चांगले काही प्रोग्राम्स असतील इकडे शेअर करा, इकडचं असतील तर आम्ही तिकडे शेअर करतो. आणि याच्यामधून आपल्याला एक चांगलं वातावरण निर्मिती, चांगलं एक बॉन्डिंग स्टुडंट्समध्ये, टीचर्समध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी इथे हार्दिक स्वागत करते आणि थांबते. थँक्यू. Good afternoon, everyone. Respected dignitaries, esteemed faculty members, dear students and all present here. It is indeed an honor and privilege to stand before you today as a representative of Bansangaz Asim Shetty, College of Science, Commerce and Management Studies, Powai. On behalf of my institution, I extend my heartfelt gratitude to ICS College, K, for this wonderful opportunity to be a part of this enriching student exchange program. I feel that this student exchange program provides us with a platform to not only exchange knowledge between us, academic insights, but also embrace the new perspectives, cultures, and experiences. Education is not only confined to textbooks and classrooms, it thrives us interactions, shared experience, and mutual learning. I am confident that this exchange will be transformative experience to all of us. It will broaden our horizons and inspire, innovate, strengthen bond between us. Let us make the most of this opportunity by engaging, collaborating, and learning from one another. Once again, I extend my deepest appreciation to ICS College K for the warm hospitality and making this initiative possible. I look forward to a fruitful journey together. Thank you. All the members on the dais, President Uttam Kumar Jain sir, Principal Dr. Anita Avti Madam. I also take this opportunity to thank Dr. Sachin Bhosle sir and our coordinator Dr. Tushar Sambhare sir for taking up this opportunity, for giving us this opportunity to conduct student exchange program. This program, I think, is a transfer of our thoughts, our knowledge, as well as the culture in which we all live in. When you all came to SM Shetty College, we tried to give you what all we know, what all we have learned in these past years. We tried to transfer it to you all. And I'm looking forward to understand, to know what are things you are going to give it to us in these 3 days. I know these 3 days are going to be memorable to all of us. Just while coming to CADE, I heard a story from a student of mine that one of the student of ICS knows how to run a tractor as well, and she is going to teach our student how to ride a tractor. So there are so many experiences that our students are going to get from here, and of course CADE College, ICS College is very famous for their hospitality. I have heard from all my colleagues and looking forward for that in the next 3 days. Thank you so much, all of you. How was your journey, Mumbaikars? Very good. Sure? Yes. Training तो मस्त होती? Okay. So सगळ्यांनी तेच सांगितलंय, मी परत रिइटरेट नाही करणार कुठली गोष्ट.
गोष्ट की तुम्हाला हॉस्पिटॅलिटी मिळेल, तुम्हाला इथे सगळं एन्जॉय करता येईल. इकडे एकच मेन गोष्ट आहे की त्याच्यात नेटवर्क नसणार आहे. सो मोबाईल फोन्स ठेवा बॅगेत, फक्त पेरेंट्सना मध्ये मध्ये कळवा. पण जेवढं जमेल तेवढं इथून एन्जॉय करा. टेक ॲज मच एज मेमरीज एज यू कॅन. ठीक आहे. आणि तुम्ही जे शिकताय तिथे, मे बी युअर कल्चर, मे बी हाऊ यू टेक अप द प्रॅक्टिकल्स, तुम्ही कसे अभ्यास करता, कसं स्वतःला तिथे. आता इफ यू सी there is a difference in your upbringing versus our students, right? So you can groom them की मार्केटमध्ये कसं जायचं असतं, हाऊ वी कॅन शोकेस ourselves in front of others. हे सगळं तुम्ही हळूहळू ते 3 दिवस आहात. कीप ऑन शेअरिंग थिंग्स, कीप ऑन गिव्हिंग देम टिप्स. नॉट ओनली यू बट आपल्या स्टुडंट्सला पण रिक्वेस्ट आहे जे तुमच्यात सगळे बेस्ट गुण आहेत ते सगळे त्यांना सांगा. इट्स नॉट ओनली ड्रायव्हिंग ट्रॅक्टर. तुम्ही गेला, प्रत्येकाच्या घरी शेती आहे. इथे जेवढे बसले त्यांच्या सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी ॲग्रिकल्चर चालू आहे. ते जेवण सुद्धा चुलीवर बनवतात, काहीतरी ते बघा. ट्राय अँड मेक. भाकरी वगैरे जर आवडत असेल, चपाती, तर त्याच्यावर बनवून बघा. दॅट एक्सपिरियन्स इज द बेस्ट. ठीक आहे. आय वोंट टेक मच टाइम बट एन्जॉय टू द फुलेस्ट. 3rd डे तुमचे पिकनिक आहे. नेचर जितकं जमेल तितकं एन्जॉय करा. हे नेचर, हे क्लायमेट हे आत्ताच असतं. स्टील थोडी थंडी आहे इथे, सो यू कॅन एन्जॉय. तिथला समुद्र आणि तुमचा समुद्र खूप फरक आहे. मुंबईचा बीचेस नाही एवढा चांगला जेवढा इथला आहे. खूप क्लीन आहे, मस्त आहे एकदम. जाऊन बघा. ठीक आहे. तुम्ही सी फूड एन्जॉय करा. ऑल अरेंजमेंट्स आर व्हेरी वेल बीन डन. आणि उद्या तुमच्या लेक्चर्स आहेत आय गेस. सो आय सी यू इन दॅट लेक्चर्स ओनली. ओके. थँक्यू. रिस्पेक्टेड सगळ्यांना मराठी येतं ना? सगळे सगळेच मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही. मला सरांनी सांगितलं की इनॉग्रल फंक्शनबद्दल बोलायचं. पुन्हा मला विषयात बांधलं असल्यामुळे मला काय बोलायचा प्रश्न आला. मला विषयात बांधून त्या ठिकाणी इनॉग्रल फंक्शन झालं तर तुमच्याकडून मी परमिशन घेतोय. मला विषयापेक्षा वेगळं बोलता आहे. इनॉग्रल फंक्शनबद्दल तुम्ही स्वतः बघताय, त्यामुळे त्याबद्दल मी काय बोलायचं असा मला प्रश्न आला. आणि मी जर बोललो तर तुम्हीच मला सांगाल असं नव्हतं, असं होतं. कारण तुम्ही सगळे शार्प आहात आणि स्मार्ट आहात, म्हणून मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली. मी वेगळं बोलतो. धन्यवाद. तुम्ही या सगळ्यांनी सांगितलं नॉलेज, मॅडमने सांगितलं नॉलेज वगैरे सगळ्या प्रत्येकाला घेता येतं. माझ्या मते संस्कृतीचं दळणवळणाचं मुख्य केंद्र म्हणजे तुम्ही, आणि तुम्ही इकडे येऊन पुन्हा तिकडे जायचं. मी आज मगाशीच मंगला एक्सप्रेसने आलो. मी राजस्थानला होतो 3 दिवस. तिथे एका खेडेगावामध्ये घाणेरावच्या चाणोदमध्ये ना जेव्हा ते लग्नाचं जेवण होतं त्या तिथे सेव मुरब्बा असं दिलेलं होतं. सेव मुरब्बा असं त्यांनी डिश केली होती आणि त्यांनी त्या स्वीट डिशमध्ये ठेवली होती. म्हणजे 5-6 स्वीट्स होते आणि त्या पुढे सेव मुरब्बा होता. आणि मी त्याला विचारले काय आहे सेव मुरब्बा म्हणजे काय. तर त्याने सांगितलं की आपण सुद्धा देशी भाषा में आवळा आहे. अच्छा, पण ही डिश म्हणजे मोरंबा आमच्याकडे असतो इकडे. आता इतर कोकणाशिवाय इतर ठिकाणी होतं का मला माहिती नाही, पण मुरंबा कोकणात होतो. आणि त्या मुरंबा सारख्याच बनवलेली ती रेसिपी आवळ्यापासून त्याला मोरावळा म्हणतात. आणि ह्या मोरावळा तिथपर्यंत गेला म्हणजे मला एकदम ते नवल वाटलं. ते म्हणजे मोर हे एकतर मला तुमच्या त्या जो रसोई आहे म्हणजे तुमचं त्याशी भेटायचं, त्याला भेटायचं. त्याला मी सांगितलं ते इथं अगदीच आम्ही स्वीट डिशने त्याला स्थान दिलेलं आहे. हे कुठली डिश आहे त्याला एक नाव तुम्ही चुकीचं दिलं आहे, मुळात मुरब्बा नाही ते. तर म्हणे ती खूप आमच्याकडे फेमस झाली. मी आता आल्यानंतर मला सतत रिपीट ऑर्डर येते, इकडे खूप चालले. म्हणलं तुम्हाला कशी कळली. त्यामुळे आम्ही आजपर्यंत माहीतच नव्हतं. राजस्थानी पदार्थ घ्यायचे. माझा भाऊ तिकडे कुठे रत्नागिरीत गेला होता काहीतरी कार्यक्रमात आणि तिथं त्याला एक तिथं कुठल्या तरी घरी ते जेवला ते त्याला एक मोरावळा त्याला एक ही डिश दिली आणि त्याने तिथं विचारलं आणि इथं आम्ही सुरू केली. आणि सध्या आमच्या सगळ्यात म्हणजे आपण हॉट चॉकलेट म्हणतो सगळ्यात जी सगळ्यात चांगली डिश ही आहे म्हणे, हे आमच्याकडे लोक मागून घेतात.
आणि आम्ही या गोष्टीवरती आम्ही सगळ्या मोठ्या गावाला मारतो आणि ती डिश आमच्याकडे येते. हे दळणवळण आहे ना, हे तुम्ही जेव्हा इकडे जाल, तुम्ही तिथेच न राहता तेच पदार्थ न खाऊ घालता, तुम्ही दुसरीकडे जाल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन आयडिया मिळतात आणि त्याच्यावर तुमचा बिझनेस वाढत असतो आणि तुमची ते नंतर ओळख व्हायला लागते. आणि यासाठी असं इकडून तिकडे कल्चर नाही, आपण स्वतः जाऊन, कारण तुम्हीच मुखपत्रात, तुम्हीच दळणवळणाचं मुख्य साधन आहे सगळ्या संस्कृतीचं, असं तिथे गेला तरच ते मिळतं असं लक्षात आलं. आणि त्यांनी आता त्यामुळे ही डिश आता मी सगळ्यात चांगली बनवू शकतो आणि माझा हातखंड आहे आणि मला म्हणे तेवढ्या करता सगळीकडे बोलवलं जातं. एक छोटी गोष्ट होती पण ती त्याला तिकडे मिळाली, रत्नागिरीत कुठेतरी आला होता, ते त्याला मिळाली आणि त्याने ती तिकडे इम्प्लिमेंट केली आणि त्याच्यावर स्वतः व्यक्तिमत्व विकासासाठी तुम्ही तुमच्याकडे चौकस ज्ञान असलं पाहिजे, तुम्ही चौकस असलं पाहिजे, तुमच्याकडे सगळं तुम्ही अपडेटेड असलं पाहिजे. पण अपडेटेड नुसतं तुम्ही ब्लॉग कुणाचे तरी असतात ते आणि सोशल मीडियावर खरं होता येत नाही, खूप बघितलंय मी. पण हे ब्लॉग जे बनवतात ना त्यातून तुम्ही बघता, जो बनवणार असतो तो अनुभवतो आणि तो पैसे कमवतो. तुम्हाला ते अनुभवता येत नाही. किती बघितलं ना तरी तुम्हाला ते म्हणजे ते ट्यूब बघितलं तर युट्यूबवर फिल्म बघितलं तरी अनुभवता येत नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो. आता मॅडमने सांगितलं, सचिन मॅडमने, की इकडचे समुद्र खरंच म्हणजे आमच्याकडे त्या मुरुड समुद्र किनारा आहे, क्लीन अँड नीट, अगदी सिल्वर सँड म्हणतात त्याला. आणि प्रत्येक समुद्राची गाज वेगळी असते. कुठले गूढ समुद्र असतात, कुठले खूप हॅपी प्लेस येतात. प्रत्येक समुद्राच्या समुद्राच्या 4 पट्ट्यात गेला तर तुम्ही तिथं वेगळे वेगळे अनुभव येतात. रात्री 2 वाजताची गाज वेगळी असते, म्हणजे सगळ्या रूपात सगळ्या गाज वेगळ्या असतात. म्हणून तुम्ही ना ते बघायला पाहिजे. मी इकडे समुद्र बघितलं तिकडे तोच असेल असं नाहीये, प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं असतं कल्चर आणि तिथल्या लोकांचे जे फिलिंग्स येतात, त्यांचे काय व्हायब्रेशन्स येतात, त्याच्यावर तुम्हाला आदेश असतात बऱ्याच वेळेला तिथलं वातावरण. सर्वात महत्वाचं, उशीर झाल्यामुळे आपण बोलणार नाहीये, आपल्या व्यक्तिमत्व विकासात हे फार महत्वाचं आहे की आपण आपल्याला ओळखायला शिकतो. जर अशा प्रकारे आपण दुसरीकडे गेलो, आपण आपल्या घरातून जर बाहेर गेलो, समुद्रात गेलो, तर आपण आपल्याला ओळखायला शिकतो. खलील जिब्रानची छान गोष्ट आहे. खलील जिब्रान माहिती आहे तुम्हाला? ओके, खलील जिब्रानची छान गोष्ट आहे. सकाळी एकदा कोल्हा शिकारीच्या शोधात निघाला आणि सोन्याची अशी सोनेरी किरण सूर्यकिरण अशी पडली आणि लांब सावली बघितली. तो त्याच्या जिथे नेहमी राहतो तिथं होता आणि त्याने बघितले लांब सावली. अरे बापरे, मी एवढा मोठा आहे, आज मला हरण वगैरे पाहिजे, त्याशिवाय मला पण भरणारच नाही. किमान एखादं पाडस तरी पाहिजे. आणि त्याने स्वतःची सावली जेवढी लांब पडली होती आणि मग तो त्या शिकारीच्या शोधात निघाला. वन फिरला, 2-3 ठिकाणी त्यांनी शिकार करण्याचा प्रयत्न केला, त्या डिलवरती गेला, पण ते काही शक्य झालं नाही. पुढे जाऊ आपण. माझं जे रूप बघितलं ते एवढं छोटं नाही की हे खाईल, आणखी पुढे जाऊ. ज्या वेळेला लक्षात आला त्याच्या, त्यावेळेला म्हणजे पोटात भूक पडलेली आणि सूर्याची किरण तप्त झालेली, हातपाय भाजायला लागलेली, संपूर्ण नेत्रकाठर झालेला आणि नंतर त्या सहज बघितला, विश्रांती घेतलं आणि काय जमलं नाही मला सकाळपासून. असं स्वतःकडे बघितलं, बघताना खाली तिची सावली बघितली, पायात पडली. अरे बापरे, मला काय उंदीर पण चालला असता. हे त्यावेळेला लक्षात आलं. त्यावेळेला तो त्याचा सगळा सुवर्ण काळ तरुणीचा गेला होता. आणि आपण आपल्याबद्दलचे कुणीतरी सांगितलेले, कुठल्या तरी मैत्रिणीने, कुठल्या तरी मित्रांनी आणि आजूबाजूच्या सांगितलेलं असतं. आपण आपल्या गल्लीत हिरो असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप मोठे आणि आपल्याबद्दल आपण काहीतरी गैरसमज करून घेत असतो. आणि मग जेव्हा वास्तव तिच्या चटके बसायला लागतात तेव्हा लक्षात येतं की नाही, मी खरं म्हणजे तिथून सुरुवात करायला होती, मी खरंच एवढा होतो, फक्त मी ओळख झाला नसल्यामुळे मी मला पुढे वाढूच दिलं नाही. हा धडा म्हणून मी घेतला आणि तोच तुम्ही प्रत्यक्ष अनुभवायचा आहे
आणि आपण स्वतः ओळखून आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपल्याला अजून काय देता येईल लोकांना आपल्या स्वतः ओळखता येण्यासाठी म्हणून तुम्हाला या संपूर्ण 3 दिवसाच्या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामला शुभेच्छा, कारण तुम्ही स्वतःला ओळखावं या. धन्यवाद.